नमस्कार. मी काय म्हणतो, आता हे आम्हाला गॅस बऱ्याच 2-3 वर्षापासून गॅस भेटला, इंडियन गॅस. आम्ही ते केवायसी करायला वरखेडला गेलो. आता त्यांनी ही नळी दिली 300 रुपयाची. आता ही नळी लिकीच होऊ राहिली, वास येतोय. मग ते 2-3 वेळेस आले, त्यांना सांगितलं बुवा आम्हाला नळी बसवून द्या. आम्हाला काही नळी बसवतात नाही, माझ्या घरची बाई आहे, अनपढ आहे, मी अनपढ आहे. आता ही नळी कोण बसवेन? मग हे तर घरपोच नळी बसवायला पाहिजे ना. एखाद्या टायमाला नळी लिकीज झाली, काय झाली, याचा जबाबदार कोण राहील? मी 2-3 वेळेस ती वरखेडची गाडी आली, त्यांना सांगितलं की भाऊ तुम्ही 300 रुपये घेतले आणि एखादी भाजीपाल्यासारखी आमच्या पिशवीमध्ये नळी देऊन टाकली. आता ही नळी कोण बसवेन? हे तुमचं काम आहे ना. ज्याच्याकडे गॅस एजन्सी आहे किंवा ते गॅसचं काही त्याच्याकडे जे असेल त्यांना काही हे करलं असेल, शिक्षण घेतलं असेल गॅसची नळी कशी बसवायची बा. कारण की जो गॅसचा विषय हा एकदम गंभीर विषय आहे. एका टायमाला आम्ही नळी लिकीच बसवली, काही झालं, माझ्या घरच्या बाईनं गॅस चालू केला आणि आकाळी लावली आणि पुऱ्या स्फोट झाला, तर याची जबाबदार कोण राहील? म्हणून मी सांगतो इंडियन गॅसवाल्यांना वरखेडीला की बाबा मी पितांबर सपकाळे बोलतोय. मी माझं चॅनल आहे पितांबर सपकाळे. म्हटलं की माझं चॅनल ओपन होतं, माझे व्हिडिओ येतात. तुम्हाला सांगतो मी 8 वाजेच्या आत जर तुम्ही नळी बसवली नाही तर मी यूट्यूबला टाकून देईन. तिथं मग आमच्या गावामध्ये एक सत्यजित न्यूज आहे, दिलीप जैन म्हणून, त्यांना बोलवून सांगेन, त्यांना व्हिडिओ टाकवीन मी की बाबा पहा बा माझी नळी 1 महिन्यापासून आली आहे, केवायसी केली की आम्ही तुमची नळी घरपोच बसवून देऊ बा. त्याने आजपर्यंत बसवली, माझा गॅस लिकीच होतोय. चला आम्ही काड्या कुड्या आणून स्वयंपाक करतोय. एका टायमाला गॅस लिकीच झाला, ही नळी मला बसवता आली नाही. याचं का मी टेक्निकल गेले का मी काही त्याचा काही अभ्यास केला आहे? उद्या मी नळी बसवली, याचं काय करता काय झालं तर हे जबाबदार ज्यांच्याकडे गॅस एजन्सी आहे, ज्यांच्याकडे मी गॅस आणला जातो, ही जबाबदारी त्यांना घ्यायची, त्यांच्यावर येईल. एवढंच सांगतो मी. याची तुम्ही दक्षता घ्या. सकाळी आंबेळगावमध्ये बरेच नळ्या आल्या आहे, तो का भाजीपाला आहे का तरीमध्ये 2-3 नळी बसवून घ्या तुम्ही. असं कसं काय चालेल? अहो न बसवून द्यायला पाहिजे ना घरपोच. तर सकाळी यायचं आणि नळी बसवून द्यायची. अन्यथा मी ही सत्यजित न्यूजला बातमी देणार म्हणजे देणार. याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. धन्यवाद.